सीताराम गावंडे, कनिष्ठ मराठी गौरव. विद्यार्थी मित्रांनो, या इयत्ता 12वी या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये आत्मविश्वासासारखी शक्ती नाही हा पाठ नमुना गद्य आकलन आपण पाहणार आहोत. यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हा आम्हा सर्वांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम प्रस्तुत लेखातून ते आपले करत असताना दिसतात. बाबासाहेब सांगतात की आत्मविश्वासासारखी दुसरी शक्ती बिलकुल नाही. पृथ्वी तलावरची कोणतीही गोष्ट आपण सहजतेनं करू शकतो. ती तेव्हाच करू शकतो जेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल. आणि आपल्यामध्ये जर आत्मविश्वास असेल तर आपण कोणतीही गोष्ट सहजतेनं करू शकतो. त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही या पृथ्वीतलावर आपल्याला जे काही मानवाने निर्माण केलेले अनेक सारे शोध दिसतात, हे सगळे शोध, सगळी निर्मिती हे सर्व माणसाने आपल्या आत्मविश्वासाच्या भरोशावरच केली आहे. की याचा अर्थ काय, की मी करू शकतो, बस एवढं काफी आहे तुमच्या कोणत्याही कामाच्या यशप्राप्तीला, आत्मविश्वास. तर प्रस्तुत गद्यामध्ये बाबासाहेब काय काय सांगतात ते आपण पाहू. काय म्हणतात बाबासाहेब? बाबासाहेब म्हणतात, आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदाहरणार्थ, कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पैलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय? मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करीन ते होईल. पहा, बाबासाहेब काय म्हणतात की आत्मविश्वासासारखी दुसरी शक्ती नाही. समजा उदाहरणार्थ बाबासाहेब एक उदाहरण देतात की दोन समबल असलेले दोन पैलवान समोरासमोर आले आणि एका पैलवानाने दंड थोपटले आणि दंड थोपटलेले पाहून त्याची शक्ती पाहून समोरच्या पैलवानाला जर भीती निर्माण झाली त्याच्या मनामध्ये, तर तो पहिली 50% लढाई तो तिथंच हारतो. त्याचं कारण कसं आहे की पहिल्यांदा तो स्वतःशीच पराजित झालेला आहे. अपयश हे स्वतः आपण जर एखादी गोष्ट आपल्याच मनानं ठरवली, समजा की मी ते करू शकत नाही, तर ते माणूस ती गोष्ट करूच शकत नाही. म्हणजे आपणच आपला जर आत्मविश्वास गमावला तर आपल्या हातून कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. म्हणून बाबासाहेब सांगतात की आपण कोणतेही कार्य हे माझ्याच्याने होईलच हा आत्मविश्वास ठेवणं गरजेचं आहे. समोरचा किती बलवान आहे किंवा एखादी कोणतं चॅलेंज आपल्याला किती मोठं आहे हे पाहून जर आपण आपल्या मनातच अगोदर जर हरलो तर आपल्याच्यांना समोरचं जे काही आव्हान आलेलं आहे ते आपल्याला पेलणार नाही, असा मेसेज या प्रस्तुत उतार्यातून बाबासाहेब आपल्याला देत आहे. पुढे काय म्हणतात बाबासाहेब की अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो. माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमंडेखोर, प्रोढीबाज वगैरे दुसणे देतील, परंतु ही प्रोढी अगर घमंड नसून आत्मविश्वासामुळेच मी हे करू शकतो. मी मनात आणीन तर 1.25 लाखाची गोष्ट सहज करेन. बाबासाहेब काय म्हणतात, अगोदरच्या उत्तरात आपण पाहिलं की माझ्याच्यानं काहीही होऊ शकेल, काहीही करू शकतो हे सांगत असताना बाबासाहेब म्हणतात की अर्थात ही मी कशाच्या भरोशावर बोलत आहे, माझ्यातल्या आत्मविश्वासावर पण बोलत आहे. माझ्याच्यानं होऊ शकतं, आय कॅन डू इट, मी करू शकतो, बस माझ्याच्यानं हे होतं. कुठलीही गोष्ट, पहिली कोणतीही गोष्ट ही माणसाच्या मनामध्ये तयार होत असते आणि माणसाच्या मनात जर ठरवलं की मी करू शकतो, तर माणसाच्यानं कोणती गोष्ट होऊ शकते. बाबासाहेब म्हणतात की मी कोणत्या भरोशावर बोलत आहे, तर आत्मविश्वासाच्या भरोशावर बोलत आहे. कदाचित या बोलण्याला कोणी काही म्हणले की घमेंडखोर म्हणतील, कोणी पुरोडीबाज म्हणेल, असं कोणी दुसणे देतील, परंतु हा घमेंड नाही आहे, तर हा काय आहे,
आत्मविश्वास आहे. यस, आय कॅन डू इट, मी करू शकतो, माझ्याने हे होतं, असं आपण आपल्या आत्मविश्वासावर बोललं पाहिजे. हा घमेंड नाही आहे. बाबासाहेब काय म्हणतात की कोणी मला म्हणेल की हा घमेंडी आहे, हा घमेंड नाही आहे, तर हा काय आहे, आत्मविश्वास आहे. आणि माणसाने असंही म्हणतात ते पुढे जाऊन की मी जर मनात आणलं तर 1,25,000ची गोष्टसुद्धा सहज करीन. म्हणजे केवढीही मोठी गोष्ट मी सहजतेनं करू शकेल, असं हे माणसाच्या मनामध्ये निर्माण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. ही बाबासाहेब आपल्याला इथं सांगतात. कोणतीही लढाई, जीवनाची कोणतीही लढाई ही सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनानं जिंकणं गरजेचं आहे. नंतर आपण भौतिक स्वरूपामध्ये आपण ती गोष्ट जिंकू शकतो. म्हणून आपल्या मनाला नेहमी सांगितलं पाहिजे की आय कॅन, मी करू शकतो, माझ्याने होऊ शकतं, मी ते करणार आणि माझ्याच्याने ते होणार. हे आपलं सर्वात पहिल्यांदा आपल्या मनामध्ये निर्माण होणं, म्हणजे आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होणं हे गरजेचं असतं. हेच आपल्याला बाबासाहेब सांगतात. पुढे काय म्हणतात बाबासाहेब की गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती अशी नाही. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत 10 फूट लांब व 10 फूट रुंद अशा खोलीत आई बाप भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. पहा बाबासाहेब काय म्हणतात, हे विशेषतः सर्वसामान्य कुटुंबात किंवा गरीब कुटुंबामध्ये जे मुलं आहेत त्यांनी हे अतिशय काळजीपूर्वक हे वाक्य बाबासाहेबांचं ऐकणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की आपण बरेच सारे विद्यार्थी, माझी परिस्थिती नाही, माझी आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे म्हणून मी शिक्षण घेऊ शकत नाही, माझी परिस्थिती चांगली नाही म्हणून मी शिक्षण घेऊ शकत नाही, अशा मुलांना हा अतिशय मोलाचा उपदेश आहे. काय म्हणतात बाबासाहेब की गरिबीच्या दृष्टीने विचार जर केला तर आजच्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळेची चांगली सोय नव्हती. कारण अतिशय म्हणजे प्रतिकूल परिस्थिती बाबासाहेबाची. आणि काय म्हणतात की मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत 10 फूट लांब व 10 फूट रुंद खोलीत आई बाप भावंडे अशा सह एका पैशाच्या घासलेट त्याला बाबासाहेबांनी अभ्यास केला. म्हणजे पहा, म्हणजे त्यावेळेची आपण पहा की 10 बाय 10ची खोली, 10 बाय 10च्या खोलीमध्ये किती जण भावंडे, आई वडील, बाबासाहेब एवढे जण राहायचे. एका पैशाचं घासलेट त्याला पाहिजे. त्यावेळेस कदाचित समजा एक पैसा म्हणजे आजचं आपण असं पकडू की 10 रुपये आपण पकडू समजा, उदाहरणार्थ समजा, म्हणजे 10 रुपयावरचा खर्च करून अभ्यास करा. 10 रुपये खूप झाले समजा, मात्र अतिशय गरीब परिस्थिती, सर्वसामान्य परिस्थिती, खूप म्हणजे बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा बाबासाहेबांना कधी परिस्थितीचं कारण दिलं नाही शिक्षण शिकण्यासाठी. आज आपण लगेच म्हणतो की मीही काहीतरी करू शकलो असतो मात्र माझी परिस्थिती नाही, किंवा मीही काही करेल सर मात्र माझी परिस्थिती नाही. तर बाबासाहेब त्यांना सांगू इच्छितात की माझी सुद्धा परिस्थिती अतिशय हलाखीची होती, अतिशय गरिबीची परिस्थिती आणि 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहायची. त्या तुलनेने जर विचार केला तर आपण कदाचित आज बऱ्याच परिस्थितीमध्ये आहोत. मात्र तसल्याही बिकट परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी हे एवढं खूप मोठं यश त्यांनी सहजतेनं मिळवलं. त्याचं कारण आहे खूप जास्त परिश्रम, आत्मविश्वास बरोबरच खूप जास्त परिश्रम. याच भरोशावर बाबासाहेबांनी एवढं खूप मोठं यश हे त्यांनी मिळवलेलं आहे. पुढे काय म्हणतात, इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हास आजच्या साधन सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य काय होईल. कोणताही मनुष्य सतत दीर्घ उद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. पहा काय म्हणतात बाबासाहेब की त्यांना काही किती संकट होते बाबासाहेबांना. स्पर्श अस्पर्श, भेदभाव आणि गरिबी, एवढ्या अनेक साऱ्या संकटावर मात करून बाबासाहेबांनी एवढं मोठं यश मिळवलं. मग आजच्या काळात तर कुठलाच भेदभाव नाही, कुठलीच म्हणजे त्या मनानं संकट नाहीत, आणि विशेषतः आजचा काळ तर अत्यंत आधुनिक आहे. या आधुनिक काळात तुम्हाला अशक्य काय होईल असा बाबासाहेब आपल्याला एक प्रश्न उपस्थित करतात की त्यांच्याजवळ एवढे समस्या असताना सुद्धा बाबासाहेबांनी एवढं यश मिळवलं.
तर त्यात बाबासाहेबाच्या तुलनेनं आपल्याला तर काहीच समस्या नाहीत. उलट आजचा काळ तर आधुनिक आहे, टेक्नॉलॉजीचं जग आहे आणि या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आपल्याला काय अशक्य आहे असा बाबासाहेब प्रश्न उपस्थित करतात. त्याचबरोबर काय सांगतात की माणूस पराक्रमी व बुद्धिमान केव्हा होऊ शकतो, जेव्हा कोणताही माणूस सतत दीर्घ उद्योगानेच तो पराक्रमी आणि बुद्धिमान होऊ शकतो असे बाबासाहेब सांगतात. सतत उद्योगशील असलं पाहिजेत आपण, काही ना काही क्रियाशील, काही ना काही करत राहिलो पाहिजेत, तरच आपण पराक्रमी आणि बुद्धिमान होऊ शकतो. म्हणून सतत काही ना काही आपण करत राहणं ही काळाची गरज आहे असं आपल्याला या उत्तरातून बाबासाहेब सांगतात. पुढे काय म्हणतात की काय म्हणतात त्याच्यात, कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. बाबासाहेब काय म्हणतात की जन्मजात कोणीच उपजत नसतं, कोणीच असं जन्मल्याच असं एकदम सायंटिस्ट झालं असं नसतं काही. त्याचबरोबर बाबासाहेब काय म्हणतात की म्हणजे हे सगळं काही कशाच्या भरोशावर होऊ शकते, आपल्या परिश्रमाच्या भरोशावर हे होऊ शकते. यासाठी सांगताना बाबासाहेब काय म्हणतात की मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास 8 वर्षे लागतात तो अभ्यास मी 2 वर्षे 3 महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला. हे करण्यासाठी 24 तासापैकी 21 तास अभ्यास करावा लागला आहे. पहा काय म्हणतात बाबासाहेब की एक सर्वसामान्य म्हणजे जन्मजातच कोणी उपजत बुद्धिमान नसतं, लक्षात घ्या. हे सगळं परिश्रमाने आणि जिद्दीनं होऊ शकतं, जास्तीत जास्त परिश्रम. सांगत असताना बाबासाहेब काय म्हणतात की मी विद्यार्थी दशेत होतो इंग्लंडमध्ये असताना एखादा अभ्यासक्रम म्हणजे एक अभ्यासक्रम पूर्ण करायला 8 वर्षे लागतो, तो अभ्यासक्रम मी 2 वर्षे 3 महिन्यातच पूर्ण केला आणि तेही यशस्वी रीतीने. ते करण्यासाठी काय करावं लागलं बाबासाहेबांना, 24 तासापैकी 21 तास अभ्यास केला त्यांनी. आणि एवढा जास्त अभ्यास केल्यामुळं, एवढा जास्त परिश्रम घेतल्यामुळं 8 वर्षाचं काम 2-2.25 वर्षामध्ये त्यांनी पूर्ण काम केलं. हे सांगत असताना बाबासाहेब काय म्हणतात, जरी माझी आज 40 उलटून गेली असली तरी मी 24 तासापैकी सारखा 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करत असतो. बाबासाहेब काय म्हणतात की मी आज सुद्धा 40 वर्ष वय माझं उलटून गेलेलं आहे. ज्यावेळेस बाबासाहेब हे लिखाण करत आहेत त्यावेळेस ते काय म्हणतात की माझी आज 40 वर्षे उलटून गेले आहे तरीही मी आज 18 तास खुर्चीवर बसून काम करू शकतो. हा आदर्श आपण घेणं काळाची गरज आहे. तर ते सांगत असताना बाबासाहेब काय म्हणतात की हे मी आजही करू शकतो तर तुम्हीही करायला पाहिजे हे सांगतात. त्याचबरोबर बाबासाहेब काय म्हणतात, दीर्घ उद्योग व कष्ट करण्यानेच यश प्राप्ती होते. म्हणजे यश प्राप्ती हे देरे हरी पलंगावरी या पद्धतीनं होत नाही. जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर दीर्घ उद्योग व कष्ट याच्याशिवाय दुसरा यशाचा कोणताही मार्ग नाही आहे. कष्टाला कुठल्याही प्रकारचं चॅलेंज नसलं पाहिजेत, कष्ट हे अफाट असले पाहिजेत, म्हणजे यश हे सहजतेनं मिळू शकतं. यश मिळण्यासाठी कष्ट अफाट करावे लागतात, कष्टाशिवाय पर्याय नाही. म्हणून कष्ट करणे आणि दीर्घोद्योगी राहणे यानेच यश प्राप्ती होते असा मोलाचा सल्ला बाबासाहेब आपल्याला या उत्तरातून आपल्याला देत आहेत. अशा प्रकारे आत्मविश्वास हा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्मविश्वास, दीर्घ उद्योग, कष्ट करण्याची क्षमता, स्वतःवर विश्वास या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये जेव्हा येतील तेव्हाच आपण यश प्राप्ती होऊ शकते किंवा यशाच्या मार्गावरून आपण यशस्वीरित्या आपल्या जीवनामधली कोणतीही जीवनातली उच्चांकाची पातळी सहजतेनं गाठू शकतो. अशा प्रकारे हा गद्य आपला इथं संपतो. धन्यवाद.